आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन। दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट 1905 मध्ये भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता। भारताच्या क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळावं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 2002 पासून हा दिवस साजरा केला जातो। हॉकीमध्ये एकेकाळी भारताचा प्रचंड मोठा दरारा होता। स्वातंत्र्यापूर्वी भारताने सलग 3 ऑलिम्पिक्समध्ये हॉकीत सुवर्णपदक जिंकलं होतं। 1928, 1932 आणि 1936च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती। त्यांच्या गोल करण्याच्या क्षमतेपुढे विरोधी संघ अक्षरशः असहाय्य व्हायचा। ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये क्रिकेटमध्ये जसं डॉन ब्रॅडमन आणि फुटबॉलमध्ये पेले यांच्यासारखाच दर्जा मिळवला। गोल या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी अनेक आठवणी लिहिल्या आहेत। जर्मनी विरुद्ध खेळणाऱ्या ध्यानचंद यांना पाहून खुद्द हिटलरही अचंबित झाला होता आणि त्यांची कामगिरी पाहून ध्यानचंद यांना त्यांनी जेवायलाही बोलवलं होतं। त्याचबरोबर जर्मनीकडून खेळण्याची ऑफरही त्यांना देण्यात आली। त्या बदल्यात जर्मन सैन्यात कर्नल पदही त्यांना देण्याचा त्यांचा विचार होता, पण ध्यानचंद यांनी ती ऑफर नाकारली होती। हिंदुस्थान हा माझा देश आहे आणि मी तिथे आनंदी आहे असं उत्तर त्यांनी दिलं होतं।